श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ज्या सप्ताहाची आपण आतुरतेने वाट बघत असतो तो सप्ताह उद्यापासून सुरू होतोय. दत्त जयंती, स्वामी पुण्यतिथी आणि स्वामी जयंती या 3 पर्वणीमध्ये सप्ताह काळ असतो बघा. वर्षातून हे 3 पर्वणी असतात. तर या सप्ताह काळामध्ये आपण गुरुचरित्र पारायण करत असतो. तर हे पारायण आपण घरी न करता आपण हे पारायण केंद्रामध्ये केलं तर त्याचं अनंत कोटीने फळ हे आपल्याला भेटत असतं. तर केंद्रामध्येच पारायण का करावं? तर केंद्रामध्ये बघा प्रहर सेवा असतात. प्रहर सेवा झाल्यावर नंतर आपण याग, वेगवेगळे याग असतात. स्वामी चरित्र याग, मल्हारी याग, परत रुद्रयाग असतो, गणेश याग असतो. तर या यागांमध्ये आपल्याला सहभाग होता येतं. आता जे गुरुचरित्र पारायण करतायत तर त्यांनी प्रहर सेवाही करायची असतात. आता प्रहर सेवा म्हणजे काय? प्रहर सेवा हा सप्ताहाचा आत्मा असतो बघा. कारण या काळामध्ये खूप म्हणजे पुण्य काळ असतो हा प्रहर सेवा म्हणजे. प्रहरासाठी 2-2 सेवेकरी असतात, 2 जपमाळीसाठी असतात, 2 विणावादनासाठी असतात आणि 2 स्वामी चरित्रासाठी असतात. तर हे 2-2च का असतात बरं? तर याच्यामध्ये खंड पडू नये. अखंड नामजप सप्ताह याचं नावच असं आहे की अखंड नामजप सप्ताह. तर 2-2 असल्यामुळं याच्यामध्ये खंड पडत नाही. मला म्हणजे सेवेकरांना एकाकडून विणावादन दुसऱ्याकडे देण्यासाठी दिलं तरी दुसरा एक विणावादन करत असतो. जपमाळेचंही तेच आहे. एक जपमाळ दुसऱ्याकडे दिली बदलायला तर दुसरा हा म्हणजे जपमाळ करत असतो. तर जपमाळ जे सेवेकरी या प्रहरा सेवा करतात त्यांनी काय नियम पाळायचे? तर त्यांनी एकमेकांशी बोलू नये, शांततेत प्रहर सेवा करावी, फक्त मौन पाळावं आणि एकमेकांना म्हणजे खानाखुणीनेच सांगावं की तुम्ही हे घ्या म्हणून. म्हणजे त्याच्यामध्ये म्हणजे बोलूच नाही असं नियम तर आहेत की बोलूच नाही. पण जरी तुमच्या म्हणजे शक्य नसेल तसं तर तुम्ही थोडंसं हे करून तुम्ही करू शकता. तर प्रहर सेवा याच्यामध्ये आवर्जून करा. कारण प्रहर सेवेसारखं पुण्य नाही बघा. जे गुरुचरित्र पारायण करतात तर त्यांनी तर आवर्जूनच प्रहर सेवेला थोडासा तरी वेळ द्या. 5 मिनिटं, 10 मिनिटं तुम्हाला जसं जमेल तसं. नंतर याग असतात, यागामध्ये तुम्ही सहभाग घ्या. गणेश याग असतो, गणेश यागामध्ये तुमचे छोटे मुलं असतील त्यांना म्हणजे अभ्यासात प्रगतीसाठी सगळं काही असतं बघा. त्याच्यासाठी तुम्ही त्यांना बसवा. तुम्ही स्वतःही त्याच्यामध्ये वेळ असेल तर थांबा. किंवा मल्हारी याग असतो त्याच्यामध्ये पुरुष मंडळी असतात. स्वामी याग असतो. असे प्रत्येक याच्यामध्ये सहभाग होत होत चला म्हणजे. तर याच्यामध्ये खूप पुण्य फल असतं बघा या सप्ताहामध्ये. ज्या वेळेस आपण सप्ताह काळात पारायण करतो त्याचं इतर पारायण करण्यापेक्षा सप्ताह काळात केलेलं पारायण हे अनंत पटीने फळ देणार असतं. कारण ज्या वेळेस आपण गुरुगृही म्हणजेच केंद्रामध्ये पारायण करतो त्याचं फळ हे खूप पटीने असतं. घरी केल्यावर त्याचं 1 पटीनेच फळ भेटतं, पण केंद्रात पारायण केल्यावर त्याचं अनंत कोटीने फळ भेटत असतं. त्यामुळे तुम्हाला शक्य असेल तर केंद्रामध्ये नक्कीच पारायण करा. केंद्रामध्ये अजून काय काय सेवा असतात तुम्हाला जमेल तसे. चप्पलाची सेवा असते बघा. सगळ्यात मोठी सेवा म्हणजे चप्पल सेवा, झाडूची सेवा. या सेवा केल्याने काय होतं तर स्वामी महाराज आपला गर्भहरण करत असतात. चप्पलाची सेवा आपण इतर वेळेस कोणाच चप्पलाला हात लावू का हो? किंवा आपण कुणी आपल्याला बोललं कधी अडचणीत असेल तेवढी चप्पल इकडे सारखा तरी आपण हात नाही लावत. तर केंद्रामध्ये आपण ही सेवा केल्याने आपल्यामधला जो काही अहंकार आहे तो अहंकार नाहीसा होतो. आणि स्वामी महाराजांना तेच प्रिय आहे की माझा भक्तामधला जो काही गर्व आहे, जो अहंकार आहे तो त्याने सोडून द्यावा आणि एकदम विनम्रपणे मला शरण यावं, समर्पण करावं माझ्या पुढं. तेच त्यांना प्रिय असतं. त्यावेळेस स्वामी महाराज हे त्यांना म्हणजे ज्यावेळेस सेवक हा आपल्या समर्पण होतो गुरुशी त्यावेळेस स्वामी महाराज त्यांना अगदी भरभरून देतात. आता केंद्रात सेवा केल्याने काय होतं? प्रहर सेवा केल्याने काय होतं? प्रहर सेवा केल्याने आपल्याला जे काही आपले मनोवांछित फल आहे त्याची प्राप्ती होते. प्रहर सेवेचा मुख्य काळ कोणता केंद्रामध्ये? तर दुपारी 12 ते 4 आणि रात्री 12 ते 4 या रात्रीच्या काळामध्ये 12 ते 4 या काळामध्ये आपली लक्ष्मी प्राप्तीसाठी खूप योग जुळून येतात बघा. जे सेवेकरी या काळामध्ये सेवा करतात त्यांना स्वामी महाराज सदेह दर्शन देतात. पहाटेचा काळ हा 12 ते 4 या काळामध्ये स्वामी महाराज त्यांना सदेह दर्शन देतातच. हा खूप सेवेकऱ्यांचा अनुभव आहे. आणि दुपारी 12 ते 4 या काळात आपण म्हणजे हा काळ कोणता असतो? म्हणजे सगळं जग झोपलेलं असतं आणि जे प्रहर सेवा करतात ते सेवेकरी जागे असतात. ते आपल्या वेळातला वेळ काढून
आपला वेळ हा स्वामी कार्यासाठी आपल्या गुरुसाठी देत असतात. मग गुरुही त्यांच्याकडे स्वतःकडे काहीच ठेवत नाहीत. तुमचं एक रुपयाही स्वामी महाराज ठेवत नाहीत. तो कोणत्या ना कोणत्या रूपात तुम्हाला तो परत करत असतात. आणि जे सेवेकरी ही प्रहर सेवा घेतात यांना वर्षभर या प्रहर सेवेची ऊर्जा त्यांच्या बरोबर असते. त्यामुळे या प्रहर सेवेचा सगळ्यांनीच फायदा घ्या. ज्यांना शक्य आहे त्यांनी नक्कीच या सेवेत भाग घ्या. ज्यांना गुरुचरित्र करायला नाही भेटलं तरी प्रहर सेवा जरी केली तरी तुम्हाला खूप अनंत कोटीने फळ भेटतं. गुरुचरित्र पारायण आपण वर्षभर तर घरी करूच शकतो किंवा ज्यांना शक्य होईल त्यांनी केंद्रात तर कराच. पण तुम्हाला समजा जर कोणी बोललं की प्रहर सेवा ताई तुम्ही प्रहर सेवा घ्या, गुरुचरित्र पारायण तुम्हाला म्हणजे न करता तुम्ही प्रहर सेवा घ्या, तर माझ्या मते तुम्ही आवर्जून हे करावं. कारण गुरुचरित्र पारायण हे आपण कधीही करू शकतो. प्रहर सेवा ही फक्त वर्षातून 3च वेळा येते. त्यामुळे या प्रहर सेवेचा सर्वांनी लाभ घ्यावा आणि आपला जो काही आयुष्याचं कल्याण आहे ते करून घ्यावं. स्वामी महाराजांच्या चरणी हीच प्रार्थना की सर्वांचे जे काही प्रश्न असतील ते या सेवेने, गुरुचरित्र पारायण सेवेने मार्गी लागोत आणि तुमच्या आयुष्यात आनंद येवोत, तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव